भोकर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने ओबीसी समाजाचा विचार करा. माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे यांची मागणी. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांना भरघोस मतांनी निवडून देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर जनतेने पुन्हा एकदा विश्वास करत निवडून दिलं. येत्या काही महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडणार असून नांदेड जिल्ह्यात एकूण 9 विधानसभा मतदारसंघ असून त्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने ओबीसी समाजाचा विचार करावा अशी मागणी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे जाणार असल्याचं N24 प्रतिनिधींशी बोलताना मराठवाडा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष आणि माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे यांनी सांगितले. लक्ष्मण देवदे यांच्याकडे नगर परिषदेत 4 वेळा नगरसेवक म्हणून काँग्रेस पक्षाने संधी उपलब्ध करून दिली आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसरपणे पुढाकार घेऊन सर्वसामान्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात अशी त्यांची ख्याती असल्याचं सामान्य नागरिकांमध्ये चर्चा होती. तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद. लोकसभा निवडणूक झालेली आहे. त्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण देखील वसंतराव चव्हाण यांचा प्रचार केला आहे आणि त्यांना नांदेड जिल्ह्यामध्ये भरभरावून असं सामान्य नागरिकांनी त्यांना खासदार केलेला आहे. तसंच येत्या काळामध्ये विधानसभेची देखील निवडणूक आहे. तर आपण माजी नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष देखील राहिलेले आहेत मुदखेडचे आणि येत्या काळामध्ये जी विधानसभा निवडणूक आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं देखील नाव यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुढे येत आहे. त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवाचे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आपण सर्वसामान्य समाजातील ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याची, एका सेवानिवृत्त सैनिकाची आपण इच्छुक उमेदवार म्हणून माझी मुलाखत घेत आहात, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. या भोकर मतदारसंघामध्ये भारत देश आझाद झाले तेव्हापासून काही ठराविक घराण्याचीच राजसत्ता राहिलेली असून या भोकर मतदारसंघामध्ये ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर असून ओबीसी समाजाला आजपर्यंत भोकर मतदारसंघामध्ये आमदारकीच्या बाबतीत कोणत्याही पक्षाने विचार केला नाही. मी माझ्या मागील 3 पिढ्यापासून काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी सहमत आहे. काँग्रेस पक्षाचा मी पाईक आहे. काँग्रेस पक्षाने मागच्या 70 वर्षात सुद्धा ओबीसीचा एकही उमेदवार दिला नाही. त्यामुळे मी माजी सैनिक लक्ष्मण देवदे मुदखेड आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो, यावेळेस काँग्रेस पक्षाने माझा विचार करावा. तसेच या भोकर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सैनिक, सेवारत सैनिक व सेवानिवृत्त सैनिक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या सैनिकाचा पाठिंबा सुद्धा माझ्या पाठीशी आहे. मी मागील 27 वर्षापासून काँग्रेस पक्षाची सेवा करतो. त्या सेवेच्या माध्यमातून मी माझ्या अनुभवातून मी सांगतो, येणाऱ्या विधानसभेला मी तन मन धन सगळ्याच गोष्टींनी तयारी करून निवडणुकीला जर काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिलं तर मी पूर्ण तयारीनिशी निवडणूक लढवण्यास तयार आहे. आपल्या समोर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणची कन्या येत आहे. त्या संदर्भात सर्वप्रथम भोकर मतदारसंघातील जनता या घराणेशाहीला कंटाळलेली असून 3-4 कुटुंबामध्येच मागील 70 वर्षामध्ये भोकर मतदारसंघाचा आमदार राहिलेला आहे. सर्वसामान्य जनता स्थानिक भोकर मतदारसंघातील व्यक्ती असावा असं सर्वसामान्य जनतेचं म्हणणं आहे आणि भोकर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज असल्यामुळे
व सैनिक सेवेत व सेवानिवृत्त सैनिक या मतदारसंघात जास्त असल्यामुळे माझा नक्की विचार करावा काँग्रेसने आणि कोण पुढं कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार आहे यापेक्षा मी निवडून कसा येईल या बाबतीतच माझा फोकस राहील. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी.